काँग्रेसची पाठ मोडलेली असून सरळ होत नाही. अमोल कोल्हेंचा काँग्रेसवर हल्लाबोल. तर जागा वाटपासाठी 20 दिवस का वाया घालवले म्हणत वडेट्टीवारांनी पटोले आणि राऊतांवर फोडलं खापर. महाविकास आघाडीमध्ये दुरुस्ती करणं गरजेचं. समन्वय न राहिल्यास मोठी किंमत मोजावी लागेल. तर इंडिया आघाडी एकदा तुटली तर पुन्हा तयार होणार नाही. अंतर्गत धुसफुसीच्या मुद्द्यावरून राऊतांनी व्यक्त केली चिंता. शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. निवडणुकीत सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना संधी देणार असून 50% जागा महिलांना देणार असल्याची पवारांची कार्यकर्ता बैठकीत माहिती. विधानसभा निकालाच्या मुद्द्यावरून जयंत पाटील आक्रमक. पक्ष चालवणं काही सोपं काम नाही म्हणत नेत्यांना टोला. तर 8 दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो. जयंत पाटील यांचं मोठं विधान. आधीचे मुख्यमंत्री घटनाबाह्य होते, मात्र आताचे मुख्यमंत्री हे घटनेनुसार. तर शिंदे हे फडणवीसांना मुख्यमंत्री मानत नाहीत. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला. मुंबईनंतर आता भंडारा शहरात दिसली एकाच नंबर प्लेटची 2 वाहनं. दोन्ही प्रायव्हेट स्कूलची वाहनं. पोलिसांकडून मात्र माहिती घेऊन कारवाई करण्याचं सांगत सारवासारव. डोंबिवलीत जागेच्या वादातून गुंडांच्या टोळक्याकडून तोडफोड आणि दगडफेक. पोलिसांकडून मात्र अद्यापही कारवाई नाही. हॉर्न का वाजवला म्हणत कुटुंबाला बेदम मारहाण. कारचीही तोडफोड. पुण्यातल्या मुंढव्यातली घटना. पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात. डोंबिवलीत नशा करून सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या नशेखोरांना पोलिसांनी दिला दणका. थेट रस्त्यावरून धिंड काढत केली कारवाई. आणि रस्त्यावरील अडथळा ठरणारे खड्डे बुजवण्यासाठी शिक्षकांनी चक्क विद्यार्थ्यांना जुंपलं. छत्रपती संभाजीनगरातल्या पेंढापूर इथल्या शाळेतला धक्कादायक प्रकार.